घालतील. मेंढीबाई पालखीतून मिरवल, मेंढीबाई सोन्यापेक्षा पिवळी होईल. धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल. साखरेचा भाव तेजी मंदीत राहील, साखरेचं पोत मोलानं विकल. गुळाचा भाव तेजीत राहील. मांडवाच्या दारी 3500 म्हणतात 3400 वर येईल, 3400 म्हणतात 3300 वर येईल. चढल उतरल तंबाखूची पेंडी मध्यम पिकल, तंबाखूचा भाव गगनाला भिडल. तंबाखू पासून मनुष्याला रोगराई वाढत राहील, घरदार बर्बाद होतील, तंबाखूचा बंबाखू होईल. मांडवाच्या दारी 3300 म्हणतात 3200 वर येईल. चढल उतरल 3200 म्हणतात 3000 वर येईल. रसयान भांड उदंड पिकल, रसाला धारण माणसाला मरण. उसाचा काऊस होईल, सडकवर पडेल, औषधाला मिळणार नाही. उसासाठी मोठी आंदोलन खेळतील, जाळपोळ होईल. कळपातला बकरा कळपात लढून खेळल, माईचं लेकरू माईला ओळखायचं नाही, गाईचं वासरू गाईला भेटणार नाही. जग दुनियेत धुंदकारी पडल, वांग्याच्या झाडाला शिडी लावशिला, चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल. उशाची भाकरी उशालाच राहील, माझं माझं भ्रांतीचं ओझ, पाण्याचा कप विकत मिळल. पाळी लागल, जाळ्यानं ताप, किरम खोकला उदंड हाय. 18 तऱ्हेचा मनुष्याला एक आजार होईल. आड चुकेल पण खेड चुकणार नाही. डॉक्टर लोक हात टेकतील, आपली जागा 3.5 हात हाय. 5 बोटानं मनुष्यानं धर्म करावा, उंदराला भिशीला पण वाघाला भिणार नाही. चैत्राच्या मासात गायी माळाला जातील, 1 रुपया गाडीच्या चक्रा एवढा होईल. चागाच्या म्यागा म्या करशिला, कापा कापी येईल. 9 वर्षाची मुलगी भ्रतार मागल, दागिनं पैसे मनुष्याला घातक ठरतील. घरातून गेलेला मनुष्य परत येईल म्हणून आशा धरू नका. तांबे लोखंड मोलाने विकल, सोनं नाणं काही वर्षांनी फुकाचं होईल. चांदीचा भाव वाढत राहील. राजकारणात मोठा सट्टा बाजार चालल, राजकीय नेते पैसा संपत्ती गोळा करतील, देशाचा बाजार मांडतील. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील, कोलांट्या उड्या मारतील. स्त्री वर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल, सक्रिय राहील. भगवा झेंडा मोठ्या डौलात मिरवल, इतर पक्ष चिंतेत राहतील. काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूर राहील. राजकारणात राजकीय नेते देवाला विसरून जातील. नोकर वर्ग समाज खाईल. पैसा न खाणारा मनुष्य देशात सापडणार नाही. 12 महिने लग्न कार्य चालतील. काँग्रेस पक्षात 2 पक्ष पडून झंझावात लागेल. पंचलोक दोन्हीकडून लाच खाऊन भांडण लावतील. पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं, महागाईचा भस्मासूर सुटल. गोरगरिबांना जगणं मुश्किल होईल. चीन राष्ट्र भारतावर हल्ला करल. गुंडांचं राज्य चाललंय. अतिरेकी येतील, मोठा घोटाळा करून जातील, बॉम्बस्फोट होतील. दिल्ली शहराचं मोठं नुकसान होईल. दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. शहराला लागून असलेले शहरे खेड्याप्रमाणेच होतील. आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल. दुनिया कालवून जाईल. भारत पाक बाउंड्रीवर रण घुमल. आया बहिणींची दिवसा अब्रू लुटतील. मुस्लिम राष्ट्र उद्ध्वस्त होतील. जगाच्या नकाशातून पुसून जातील. 5 सेंटीमीटर कापड घालणारा मनुष्य जन्माला येईल. वादळ भूकंपाने समुद्राची देशाची उलथापालथ होईल. कृष्णेची काठी 9 लाख हजार बांगड्या फुटतील. रक्ताचे पाठ वाहतील. उगावत पेटेल, मावळत विझल. आलम दुनियेचा 4थाई कोना ओसाड पडल. हिल्लाळ पेटतील. काळ रात्र येईल. 12 वर्षांचं बालपण खेळत राहील. 24 वर्षांचं तरुणपण काबाड कष्ट करील.
35 वर्षांचं म्हातारपण येईल. मनुष्याला बुद्धी जास्त, आयुष्य कमी. जग दुनियेत एक मोठं नवाल होईल. बहीण भावाचं प्रेम प्रकरण चालल. भाऊ बहिणीचे लग्न कार्य चालल. भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागल, काळीमा फासल. भावाला बहीण ओळखेना, सासऱ्याला सून ओळखेना. धर्म बुडून गेलाय, सत्य फासावर गेलं. या डोंगरा एवढं पाप, दोऱ्या एवढं पुण्य जगात शिल्लक राहिलंय. दोऱ्याच्या आधारावर डोंगर तरला. या शेषाच्या फणीवर धरित्री माता हाय. पृथ्वीचा करार संपत आलाय. एकाला तारणार, कळप मारणार. कळप तारणार, एकेला हुडकून मारणार. ज्याच्या अंगी भक्ती तो 4 दिवस सुखाचा बगल. शिराचा चेंडू, असुदाच्या धारा. घरातील लक्ष्मी दडून बसली. या रानातील लक्ष्मी पळून खेळायला लागली. या कागदाचा घोडा मनुष्याला खूळ लावल. शेतीसाठी देशात खून पडतील. काळी कांडी पोटाशी धरावी, जतन करावी. एक औत चौघात होईल. कुणब्याच्या बाळाला विचार पडलाय. बसव्याचं शिंगाट सोन्याचं होईल. जग दुनियेत 3 राजे आहेत. मेघराजा, बसवराजा, कुळंबा राजा. कुळंबाच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय. मेघराजाची तुम्ही वाट बघाल. उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा. धर्माचा पाऊस, कर्माची पीक. पावसा अभावी ऋतुमान बदलत जाईल. जगाचं भविष्य चाललंय. कोल्हापूरच्या देवीला